नमस्कार जामनेरकर। आज आपण इथे नगरपालिकेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात थांबलो आहोत। भुसावळ चौफुलीपासून तर पहूर चौफुलीपर्यंत सिमेंट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या एका बाजूचे काम सध्या सुरू आहे। त्यामुळे एका बाजूने जाणारा हा रस्ता बंद करण्यात आल्याने दोन्हीकडची वाहतूक एकाच मार्गाने सुरू आहे। त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे आज म्हणजे मंगळवारी सकाळी एक 85 वर्षाचा वृद्ध इसम रस्ता ओलांडत असताना त्याला एसटीची धडक बसली, परंतु सुदैवाने त्याला केवळ किरकोळ जखम झाली। रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांनी संयमाने चालले पाहिजे ही आपली अपेक्षा आहे। मात्र वाहनधारक म्हणतो की आधी मीच जाणार, प्रत्येकाला आधी जाण्याची घाई असते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी बघायला मिळते। जामनेर शहरात भाजी विक्रेत्यांना नगरपालिकाने व्यापारी संकुलाच्या बेसमेंटमध्ये चांगली सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून दिली आहे, परंतु तरीसुद्धा दररोज दुपारी मुख्य रस्त्यावर हे भाजी विक्रेते हातगाड्या घेऊन येतात, तेही आपण पाहिले आहे। आता रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांनी संयम पाळायला पाहिजे हे सगळ्यांना कळतं, परंतु काही जणांची अशी अपेक्षा आहे की या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी पोलीसची नियुक्ती या ठिकाणी झाली पाहिजे। काही नागरिकांनी यापूर्वी अशी सूचना केली होती की नगरपालिकेने वर्दळीच्या चौकात सिग्नल यंत्रणा उभारली पाहिजे। ही सूचना असली तरी नगरपालिका प्रशासनाने याकडे अद्याप तरी लक्ष दिल्याचे दिसून येत नाही। त्यामुळेच की काय वाहतूक कोंडी ही नित्याचीच होऊन बसली आहे। जामनेर शहर वेगाने वाढणारे शहर, येथील बाजारपेठ मोठी आहे, तालुक्याचा विस्तार मोठा आहे। सुमारे 150 गावं जामनेर तालुक्यात असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, वाहनांची संख्या मोठी आहे। भुसावळ येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा हा राज्यमार्ग शहरातून जातो, त्यामुळे अवजड वाहनांसोबतच एसटीची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात 24 तास सुरू असते। रस्त्याचे काम सुरू असल्याने ते लवकरच होईल अशी अपेक्षा करूया। तोपर्यंत नागरिकांनी वाहनधारकांनी संयमाने चाललं पाहिजे ही अपेक्षा आहे। नगरपालिका प्रशासनाने सिग्नल यंत्रणेच्या उभारणीबाबत पुन्हा एकदा विचार करावा। शहराचा वाढता विस्तार बघता सिग्नल यंत्रणा आवश्यक आहे। नगरपालिका ब दर्जाची असल्याने मिळणारा निधी देखील मोठा आहे। या निधीचा चांगला उपयोग करण्यासाठी सिग्नल यंत्रणा